चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा भाग 2 आपण मागच्या पिरियड मध्ये भाग 1 शिकवला होता आणि तुम्हाला समजा भाग 1 समजला, भाग 2 ला अटॅच आहे. 3 असे भाग येतील रे तुम्हाला. पण बाबा लक्षात घ्या, नफ्या तोट्याचा भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 येऊ शकते. काही बिंदास राहायचं. प्रत्येक टॉपिक वरला तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटत राहतील. पण आपलं शिकवणं जे चाललं त्याच्यावर तुम्हाला आता व्हिडिओ पडत राहील. ज्या विद्यार्थ्याला हे कळालं नसेल याच्या पाठीमागचा ते पण व्हिडिओ पाहून घ्या. आणि आज शिकवलेलं हे जर तुम्हाला कळालं नसेल ते पण आता हे पाहून घेसाल. चला तर मग चालू करून दे बेटा. हे समोरचा प्रश्न प्रश्न होता की एका व्यापाराने वस्तूची किंमत किती टक्क्याने? 20% वाढवली व नंतर 10% सूट दिली तर किती टक्के त्यात नफा झाला? असा प्रश्न केला असता तर तुम्हाला सोडवायचा. वाढवली 20% वाढवली आणि 20% सूट म्हणजे याचा अर्थ कमी केलं. काय केलं? कमी केलं. म्हणजे 120 वाढवली गुणिला 10% सूट म्हणजे किती? 90. छेदाला नेहमी असं सोडवायचा. 100 0 0 कटलं, 0 0 कटलं, 12 नम 108. 100च्या तुलनेत जर तुम्ही विचार केला तर किती कमी किंवा जास्त आहे? 8%. म्हणजे 8% याचा अर्थ काय झाला? तुम्हाला नफा. काय झाला? नफा. म्हणून तुमचं उत्तर असणार आहे 8%. काय असणार आहे? 8%. घ्या समोरचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत पहा इथं 30% वाढवली, आला तेच, व नंतर 20% सूट दिली. किती? 20%. तेच आहे. एक प्रश्न मी शिकवतो, एक प्रश्न तुम्ही थांबून सोडून पहा. जमला तर डबल सोल्युशन पाहायचं त्याचा. 20% सूट दिली. किती? 20% सूट दिली म्हणजे 130 गुणिला किती सूट दिली म्हणजे 80. छेदाला किती रे? 100. 1 0 कटलं, 3 8 104. 100 किती? 104. आता 104 100च्या तुलनेत पाहायची किती आहे? तर याचा आहे 4%. म्हणजे 4% जास्त आहे 100च्या तुलनेमध्ये. नफा झाला. काय झाला? नफा झाला. काय झाला? नफा. किती टक्के नफा झाला? 4% नफा झाला. समजत असेल बाबा? चला समोरचा प्रश्न. एक वस्तू 1400 रुपयांना विकल्यामुळे 30% नफा झाला. 1400 किती रुपये? 30 नफा झाला. तर ती वस्तू 2100 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? डायरेक्ट प्रमाणात शिकवतो, ताण घ्यायचा नाही. डायरेक्ट उचलायचा, डोक्यात ठेवायचा. ते म्हणजे कसं पहा. ज्यावेळेस 1400 रुपयाला ही विकली त्यावेळेस 30 नफा झाला म्हणजे 130 नफा. तोटा म्हणला 70 लिहिला असतं. तर 2100ला किती? जर तुम्हाला आला नाही तर मला सांगा. 2100 गुणिला 130 छेदाला 1400. 0 0 0 0 7 3 21 7 2 14 2 1 2 याच्या निम्मे 65. 65 गुणला 3 5 3 15 5 हातच्या लेख 6 3 18 1 19. किती असणार आहे उत्तर याचा? आता 100च्या तुलनेत कितीने कमी जास्त आहे पहा. म्हणजे सरळ याच्यातला फरक काढला आपण. किती रे? 95%. म्हणजे काय होईल? शेकडा किती नफा म्हणला तुम्हाला? तर 95% नफा होईल. चला आता हा प्रश्न कमेंट्स मध्ये तुम्ही मला सांगसाल की आता फक्त लक्षात घ्यायचं तोटा दिला आहे. आता तुम्ही मला सोडवसाल. लक्षात पहा. समजा सांगून देऊ. चला सांगून देतो. पहा 20% तोटा झाला. एक वस्तू 2000 रुपयास विकल्यास, बरोबर आहे ना? हे दिसून राहिलं व्यवस्थित. 20% तोटा झाला तर ती वस्तू 28 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? चला 2000ला तोटा म्हणजे 80 तर 2800ला किती? याचा केला तिरपा. 2800 गुणिला 80 छेदाला किती रे? 2000. 1 2 3 1 2 3 2 1 2 याच्या निम्मे 14. 8 चुक 32 2 हातच्या आले 3 8 1 8 8 आणि 3 किती? 11. 100च्या तुलनेत किती शिल्लक आहे रे? 12%. म्हणजे काय झालं? 12 नफा झाला. 12% काय झाला? नफा झाला. 100च्या तुलनेत चालायचं. चला मग समोरचा प्रश्न. चला
आता याच्यात काय होता, तुम्ही टक्केवारी काढली. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, इथं 2 एक तोटा आहे, 1 नफा आहे. सरळ सरळ सांगतो, सूत्रागित्राचा काही वापरच करायचा नाही बाबू. ध्यानात घ्यायचं, सोडवायचं कसं. एक वस्तू 42 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयाने विकली तर 40% नफा होईल असा प्रश्न दिसला. 42 सोबत 30% तोटा, याचा अर्थ किती रे 70. आणि नफ्याखाली टक्क्याखाली टक्के घ्यायचं, 40% नफा म्हणजे 140 ला किती, याचा तिरपा गुणाकार केला. 42 गुणिला 140 छेदाला किती 70. शून्य कटलं, 7 1 7 7 2 14 आणि 42 2 84 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे. म्हणजे तुम्हाला किंमत येईल किती रुपयाने विकली तर 40% नफा होईल. 8400 रुपये विकली तर 40% नफा होईल. घे बाबा समोरचा प्रश्न. आता हा प्रश्न तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की याचं उत्तर काय आहे. म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहून राहिले किंवा तुम्हाला गणित येतात. चॅलेंज देऊन सांगतो, मला हे सांगा आणि क्रमांक 2चं उत्तर हे आहे ते सांगा, तुम्हाला तवा कळेल. चला बाबू घे समोरचा प्रश्न. चला 12 वस्तू लिहून घेतली. वस्तू 12 वस्तू, किती वस्तू 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी केली. किती रुपये 10 रुपये. म्हणजे हे जे संबंध आला तुमचा कशाचा, खरेदीचा. म्हणजे हे दोन्ही वस्तू खरेदी केल्या आणि तेव्हा नंतर 10 वस्तू 12 रुपये निघल्या. 10 वस्तू 12 रुपयांना ही विक्री. ध्यानात घ्या, म्हणजे ही खरेदी याच्यासोबत खरेदी येणार आणि ही विक्री याच्यासोबत आणि खरेदी याच्यासोबत येणार. 10 गुणिले 10 म्हणजे 100. ही खरेदी किंमत झाली. काय झाली ही खरेदी. आणि त्याचबरोबर 12 12 144. या दोन्हीच्या तुलनेत खरेदी किमतीच्या विक्री किंमत, ही विक्री किंमत आली जास्त आहे. किती रुपयांनी 44 रुपयांनी. मग 44 ते ठेवायचे आणि खरेदी किंमत नेहमी छेदात घ्यायची आणि गुणीला शेकडा तोटा किंवा नफा सांगेल आहे. चला 0 0 कटलं, 0 0 कटलं, बराबर किती रे 44% काय होईल नफा होईल. चला समोरचा प्रश्न. चला आता हा प्रश्न मला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचं, म्हणजे काय होईल की तुम्हाला सोडवता येईल. आहे की नाही, हा कमेंट्स मध्ये सांगा. चल गे बाबू समोर. तेच प्रश्न आहे पण पॉइंट मध्ये उत्तर आहे. लक्ष द्या. रमेशने 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो व 11 वस्तू 20 रुपयांना विकतो, तर नफा किंवा तोटा किती होईल असा प्रश्न केला. वस्तू मांडल्या आणि हे रुपये मानले. राईट मोड केला. ओके. रमेश 9 वस्तू 16 रुपये इथं खरेदी लिहून घ्यायची. इथं काय लिहून घेतलं आपण, खरेदी लिहून घेतलं. व 11 वस्तू, किती वस्तू 11 वस्तू किती रुपये 20 रुपये ना विकतो, तर नफा किंवा तोटा किती आहे. याच्यातून आपल्याला कसं कळलं ते पहा. चला 16 गुणिला म्हणजे हे खरेदी झालं, 9 गुणिला 20 हे झालं विक्री. चला 11 सकी 66 6 40 6 11 1 11 11 6 17 म्हणजे 176 खरेदी झाली. नम दोन्ही 18 180 विक्री किंमत झाली. या दोन्हीच्या तुलनेमध्ये कितीचा फरक झाला 4चा. आता खरेदी किंमत किती होती 176 छेदाला 176 गुणिला 100. चला 4 1 4 4 चूक 16 उरले 1 4 चूक 16. याच्या निम्मे 22, याच्या निम्मे 50, याच्या निम्मे 11, याच्या निम्मे 25. चला 11 1 11 11 दोन्ही 22 उरले किती 3. दशांश ठेवला पुन्हा 0 टाकलं. 11 दोन्ही 22 उरले किती 8 आणि 0 टाकला आणि 11 7 77 म्हणजे किती रे 2.27% काय होईल. इथं लक्षात घ्यायचं, ही खरेदी किंमत ही विक्री किंमत. याचा आता 4 रुपये त्याला काय झाला नफा, म्हणजे शेकडाच काय होईल त्याला नफा होईल. आणि दुसरा प्रश्न कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचं घ्या.
चला याचं उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. चला समोरचं घे बा. गडबड का हाल करतो रे. पहा, एक च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा कमी तुम्हाला म्हणलं लक्षात द्यायचं. एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली तर 232 रुपये कमी मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. पहिले काय केलं 16%, नंतर काय केलं 12%. त्या तुलनेत किती 4% काय झाला कमी जास्त झाला. त्यावेळेस 232 रुपये कमी मिळतात. काय झालं पहिले 16% रक्कम होती नंतर 12. तर 100ला किती मार्कच नाही जाणार. 0 गुणिला 232 छेदाला किती रे 4. 4 1 4, 4 5 20 उरले किती 1 आणि 4 त्रिक 12. 5000 4 8 32 म्हणजे 5800 किती 5800. याचं काय असणार आहे त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. घे समोर बाबा. एक वस्तू 5% नफ्याऐवजी विकली तर 88 रुपये कमी मिळतात. नंबर टाकायचा प्रश्नाचा मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ये समोर प्रश्न भाऊ तुम्ही शिकले पाहिजेत ना. मी शिकून काय फायदा आहे. चला हे बी कमेंट्स मध्ये सांग. आज कमेंट्स भरून टाकसान तुम्ही. घे समोर. हे पण मला कमेंट्स मध्ये सांगसान. घे समोर. हो कमी जास्त म्हणलं पाहतो तुम्हाला घेते किती. चला एक वस्तू 700 रुपयानं विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1100 रुपयांना विकल्यावर होतो. जेवढा तेवढा हा शब्द तुम्हाला दिसला बस दिलेल्या किमतीची बेरीज करायची. ताणच नाही घ्यायचा. आणि दिलेल्या किमतीची बेरीज त्याला छेदाला नेहमी 2 ठेवायचे. काम संपला तुमचा. 700 अधिक 1100 छेदाला 2 बेरीज आली तुमची किती 1800. किती 1800 छेदाला 2 आणि याच्या निम्मे किती रे 900. म्हणजे तेवढाच नफा होतो. तर एक वस्तू विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होतो. तर रुपयानं विकल्यास तर रुपयानं विकल्यामुळे होतो तर वस्तूची मूळ किंमत काढा. तेवढं लिहायचं राहिलं होतं. वस्तूची मूळ किंमत काढा. लक्षात घ्या. म्हणून मूळ किंमत किती असणार आहे 900 असणार आहे. घ्या समोर. कमेंट्स मध्ये सांगा. आता काय करसाल कमेंट्स मध्ये मला सांग. पाहतो तुम्हाला किती जमतं तुम्हाला. ठीक आहे. चला जय हिंद मित्रांनो. पुन्हा भेटूया भाग 3 मध्ये. धन्यवाद.